ज्याला मुक्तीची ओढ आहे तो मुक्त होतो व ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला राहतो. ही लोकसमजूत तशी खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते. तर या सूत्रात जशी मती असेल तशी गती मिळते हे एक आध्यात्मिक सत्य असल्याचे अष्टवक्र सांगतात. दुसरे सूत्र असेही आहे की अंतमती सोगती. अंत म्हणजे मृत्यूसमयी जशी मती असेल तशी गती प्राप्त होते. याच्या पुष्टार्थ अनेक कथा उपलब्ध आहेत. कृष्णाने गीतेत म्हटले आहे की अनासक्त पुरुष कर्मशील राहून परमपदाला प्राप्त होतो. जनकादी राजे ज्ञानी असल्याने आसक्तरहित कर्म करत त्यांनी परमसिद्धी प्राप्त केली. तसेच गीतेत असेही सांगितले आहे की योग कर्मसु कौशलम. योग म्हणजे कर्म, कुशलता आहे. जो योग बुद्धीने स्थितप्रज्ञ होऊन कार्यशील राहतो तो मुक्ती मिळवण्यास पात्र होतो. अध्यात्मात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यावरून हे सिद्ध होते की कर्म स्वतः बंधन नाही, तर कर्मामध्ये कर्म करणाऱ्याची जी आसक्ती आहे ती बंधन आहे. जी फळाची आशा आहे ती बंधन आहे. बंधनाच्या भीतीने कर्म त्याग करणे सुद्धा पाप आहे आणि कर्माच्या आसक्तीचा त्याग करून कर्म करणे हे मुक्तीचे साधन आहे. म्हणून पाप पुण्य कर्मात नसून आसक्तीत आहे. निष्काम कर्म बंधन होत नाही, पण तरीही चुकीचे गैरसमज